Hello everyone, let's start today's portion. We have finished this chapter and the questions which are in exercise I have covered maximum questions in text in my notes. You have to write question number second, question number third and these two questions in your notebook and let's take fifth one. These are the numericals. आता हे जे न्यूमरिकल्स आहे हे खूप महत्त्वाचे आहे. का बरं महत्त्वाचे? पुष्कळदा काय करतात मुली की अभ्यास करून घेतात, पाठांतर करून घेतात आणि तो पोर्शन त्या पद्धतीने पाठ केलेला पोर्शन तुम्हाला लिहायची पुष्कळदा सवय असते समजून न घेता, तर तो होऊन जातो आणि तुम्ही मग परीक्षेमध्ये एक 10व्या वर्गापर्यंत परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेतात. परंतु जर न्यूमरिकल्स तुम्ही 10व्या वर्गामध्ये किंवा 9व्या वर्गामध्ये हे जे एक्झाम्पल्स आहेत हे जर सोडले तर तुम्हाला फरक पडतो 11वीमध्ये आणि 12वीमध्ये. कारण ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात 12वी नंतर तुम्ही ज्या कोर्सला जाल, जिथे कुठे ॲडमिशन घ्याल त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम्स असतात आणि त्या एंट्रन्स एक्झाममध्ये हे न्यूमरिकल्स राहतात. त्याच्यावरच न्यूमरिकल्सवर मॅक्झिमम भर राहतो आणि ती जर सवय तुम्हाला 9व्या आणि 10व्या वर्गापासून नसेल तर मग तुम्हाला 11वी 12वी कठीण जातं. त्याच्यामुळे न्यूमरिकल्स समजून घेणे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर ज्यांना या गोष्टीचं महत्त्व वाटतं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आतापासूनच लक्ष द्या. इतर मुलींनी स्वतः ठरवा. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. नंबर 1, that is A. An electric pump has 2 kilowatt power and therefore power is denoted by letter P, capital P is equal to 2 kilowatt. Now you have to convert this kilowatt into watt. That means 1 kilo is equal to 1000 असं म्हणतो आपण. And therefore 2 into 1000 is equal to 2000 watt. How much water will pump? म्हणजे किती क्वांटिटी, किती तो पंपने किती पाणी खेचलं. लिफ्ट एव्हरी मिनिट, एका मिनिटामध्ये. टाइम इज इक्वल टू 1 मिनिट. आता हे सेकंदामध्ये म्हणजे वॅटमध्ये कन्व्हर्ट केलं त्याचा आणि त्यानंतर वेळ जी दिलेली आहे ती सेकंदामध्ये कन्व्हर्ट केली. इन 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. टू अ हाईट ऑफ 10 मीटर. Height h is equal to 10 meter. This height, that means if I want to move any object from the ground up to this height, that means this one is the height. ही height राहते त्यालाच काय म्हणतो आपण displacement. And therefore I will show here as displacement is equal to h is equal to 10 meter. Now acceleration due to gravity denoted by small g is equal to 9.8 meter per second square. ही व्हॅल्यू गेलेली असेल तुम्हाला. अँड हिअर हाऊ मच क्वांटिटी, किती प्रमाणात पाणी वर खेचल्या जाईल. म्हणजे किती पाणी वर खेचल्या जाईल याचा अर्थ त्याचा मास, किती मास असलेलं पाणी वर खेचल्या जाईल, तो पंप खेचेल, हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं. नाउ वी नो दॅट फॉर्म्युला फॉर पॉवर इज इक्वल टू W अपॉन T. Now W, that means work done. Work done, W is equal to Fs. F into S upon T. F means formula F is equal to ma. Now this m is mass into a, that means acceleration. Now here acceleration due to gravity we consider and therefore we will formula for F is equal to mg. फॉर्म्युला काय एफ चा ma. ए म्हणजेच ऍक्सेलरेशन आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय जी, म्हणून ए च्या ऐवजी मी तिथे काय लिहिते जी. अँड देअरफॉर एफ इज इक्वल टू एम जी इंटू एस म्हणजेच काय झाला एच अपॉन टी. अँड देअरफॉर सबस्टिट्यूट हिअर व्हॅल्यूज. पॉवर, हाऊ मच पॉवर इज गिवन हिअर 2000. Mass not given, you have to calculate here, into acceleration due to gravity 9.8 into height 10 meter upon time 1 minute, that means 60 seconds. And therefore
नाव हिअर यू हॅव टू कॅल्क्युलेट एम, व्हॅल्यू ऑफ एम, म्हणजे ह्या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला इकडे न्यायच्या असतात. आता ह्या सर्व व्हॅल्यूज इकडे म्हणजे खालच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठे जातात, वर जातात, आणि वरच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठे जातात, खाली जातात. वर जातात म्हणजे कुठे जातात, न्यूमरेटरमध्ये जातात, आणि खालच्या व्हॅल्यू कुठे जातात, डिनॉमिनेटरमध्ये. का बरं? कारण त्या मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजननी जोडलेल्या असेल तर तुम्हाला खालचं वर, वरचं खाली हा रूल मॅथमॅटिक्समध्ये आम्ही एक आपल्या भाषेत शिकवतो. मग चला इथे एम ची व्हॅल्यू काढायची आहे. एम इकडे कोणती व्हॅल्यू आहे, 2000 इंटू ही व्हॅल्यू इथे आणली इंटू 60 अपॉन ह्या व्हॅल्यू खाली येतील 9.8 इंटू 10 इज इक्वल टू एम. 2000 इंटू 60 दॅट मीन्स 1 2 साइन गुणे 12 3 शून्य आणि हे 4 शून्य लिहून टाकायचा. 9.8 इंटू 10 दॅट मीन्स 980 आणि हा पॉइंट डेसिमल आहे, इकडून सुरुवात करायचा म्हणजे हा पॉइंट इथे येईल. अँड देअरफॉर m इज इक्वल टू, लेट्स कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ m. आता हे डिव्हिजन आपल्याला करायचं आहे. भागाकार आपण इथे बाजूला करून बघू. भागाकार प्रत्येक वेळी हा मोठा भागाकार तुम्हाला करता यायला हवा, त्याच्यासाठी मी इथे भागाकार कशा या पद्धतीने करायचा ते सांगतेच आहे. 1 2 3 4 अँड हिअर 98. आता बघा हा भागाकार 98चा पाढा आपल्याला माहित नसतो. मग अशा वेळी काय करायचं, समोरचा 9 पकडायचा, नाव घ्यायचं. इथला 9चा भाग इथे 1 मध्ये जातो का, नाही जात. मग 12 घ्यायचं, हे दोघं जण घ्यायचे. 9चा टेबल म्हणा, 9 1 9, 9 2 18 म्हणजे एकचाच, म्हणजे 98 इंटू 1. 98 इंटू 1 काय होईल आहे, 98. 2 2 0 मायनस करतो इथे आपण. चला हा शून्य खाली घ्या इथे. आता पुन्हा तेच फॉलो करायचं त्याच पद्धतीने. मी इथे भागाकार सुद्धा तुम्हाला शिकवून राहिली, कारण मोठा भागाकार पुष्कळदा दिसला तर तुम्ही करायला बघत नाही. मग अशा वेळी त्याला तुम्ही भागही देऊ शकता. समजा इथे याला भाग दिला तरी सुद्धा चालतं. कितीचा भाग जातो ते पाहून, या याच्यामध्ये 2चा भाग जात असेल तर त्या पद्धतीने भागही देऊ शकता. चला हेच करून पाहू आपण. 220. चला आता पुन्हा 9चा टेबल म्हणू. 9चा भाग इथे 2 मध्ये जातो का, नाही. मग 22 मध्ये द्यायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27 होते, म्हणजे 3 नाही घेता येत. मग 9 2 18 म्हणजे 2 घेतला. 98 इंटू 2. हा जर तुम्हाला तोंडी येत असेल तर इथल्या इथे तोंडी करायचा असा. 8 2 16, बघा इथेही करता येतो. 8 2 16 1, 9 2 18 आणि 1 19, 196. इथेही करता येतो. 8 2 16 6 हातचा 1, 9 2 18 आणि 1 19 मायनस 4 2 0. वरचा 0 खाली घेऊन घ्या, पर्यंत आलो तो. हा 0 खाली आणला, आता हा 0 खाली आणला. चला पुन्हा 9चा टेबल म्हणायचा 24 येतपर्यंत. 9 1 9, 9 2 18, 9 3 27 येते, म्हणजे 2चाच भाग जातो. पुन्हा 2 2चाच भाग जातो. याचा अर्थ हेच येईल इथे. 1 9 6 4 10 4 0. आता बघा इथे हा झाला, हा इथे घेतला होता, हा इथे घेतला होता, हा शून्य शेवटचा. पुन्हा 9चा टेबल म्हणायचा 44 पर्यंत. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. वरचा आकडा आला 44च्या वरचा 45 आला, म्हणजे 9 5 45 येईल का, 9 4 36. 4 ने मल्टिप्लाय करा. 98 इंटू 4. हे मल्टिप्लिकेशन इथे जर येत असेल तर इथेही करायचं, किंवा मग असं करून पाहिजे. 8 चौक 32 2, हातचे 3, 9 चौक 36, 37 38 39. 392 8 4 0. आता बघा इथे 48 आला आणि वर कोणताही एकही शून्य नाहीये. अशा वेळी काय करतो आपण, इथे 0 इथे 1. आता पुन्हा टेबल म्हणायचं आपल्याला. 9चा टेबल म्हणायचा. 48 आलेला आहे इथे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54. 54 चालेल का, नाही. 9 5 45. आता 9 5 45 जर घेतला तर बघा 98 इंटू 5, 8 45 0, हातचे 4, 9 5 45 आणि 49. मोठा आकडा झाला इथे 480चा आहे आणि इथे 49 झाला. याचा अर्थ 5चा भाग जातो का, नाही.
तर कितीचा भाग जातो इथे 4चा. मग आता मल्टिप्लिकेशन करू. 8 32 2 हातचे 3 9 36 37 38 39. 8 राहिले हातचा दिला 1 8 राहिले हातचा दिला 1 0 पुन्हा 0 दिला इथे. 9 1 पुन्हा 9चा टेबल बनायचा. 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 9 9 आपण 9 9 81 9 9 81. आता 9 9 81 जर घेतले तर हा आकडा लहान येतो पण इथे काय येतं 8चा भाग जातो. इथे तुम्ही स्टॉप करायचं कारण मी पॉइंटच्या नंतर 2 डेसिमल पर्यंत कोणतीही व्हॅल्यू काढते. मग आता ही व्हॅल्यू किती आली माझा भागाकार किती आला. m इज इक्वल टू 1 2 2 4.48. हा जर डेसिमल बघा इथे तुमच्या पुस्तकामध्ये हीच व्हॅल्यू कशी दिलेली आहे. इथला शेवटचा डेसिमल जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर त्याच्या आधीचा हा शेवटचा जर हा नंबर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर त्याच्या आधीचा 1 ने वाढतो. म्हणजे इथे 4 आहे तर तो काय होईल 5. 1 2 2 4.5 kg. तर या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहावं लागतं इथे. ह्या सवयी तुम्ही आत्ताच लावून घ्या. वॉटर, हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट. द पंप will lift 1 2 2 4.5 kg water. आणि हा भागाकार सुद्धा तिथेच जेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे एक्झाम्पल सोडवाल तेव्हा हा भागाकार सुद्धा तुम्हाला तिथेच बाजूला सोडवून ठेवायचा आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे.